सर, आज आमच्या ज्या भावना आहेत, सर्व बहुजन समाज, ओबीसी समाज, दलित समाज, त्याचबरोबर आदिवासी समाज, भटके विमुक्त समाज, या सर्व समाजाचे राष्ट्रीय नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे, उमेदवारीच्या संदर्भामध्ये लोकसभेसाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांना देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, त्याचबरोबर अमित शहा यांनी उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेतला होता। त्याचबरोबर त्यांनी इथले जे स्थानिक नेतृत्व आहे महायुतीचे, या महायुतीच्या नेतृत्वालाही त्या संदर्भात पुढाकार घेण्यासाठी आणि उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात सांगितलं होतं, पण मागच्या एक महिन्यापासून ही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही, रेंगाळत ठेवण्यात आलं। म्हणून नेमकी ही उमेदवारी दडपण्यामागं राज्यामध्ये कोणाचं षडयंत्र आहे, कोणाचं ऐकून ओबीसी समाजाचा जो आवाज आहे तो दाबण्याचा प्रयत्न होतोय, आमचा या ठिकाणी प्रश्न आहे। आणि आम्ही जर ओबीसी समाजाचा आणि भुजबळ साहेबांचा आवाज कोणी दाबत असेल तर त्याचा निषेध करतो ओबीसी समाज म्हणून, आणि तो निषेध करण्यासाठी ओबीसीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी सगळे जमा झालेलो आहोत। तुमचा नेमका आरोप कोणावर आहे? कोणी हे षडयंत्र असेल असं मला वाटतं? या षडयंत्रामागं जे कोणी असतील प्रस्थापित, त्या सर्वांना ओबीसी समाज चांगल्याच प्रकारे ओळखून आहे। या ठिकाणी मी जसं सांगितलं की केंद्रातून उमेदवारी, साहेबांची उमेदवारी द्यावी यासाठी पुढाकार घेण्यात आलेला होता, पण राज्यातून मात्र काही तत्वांनी, असामाजिक जातीवादी तत्वांनी त्यांना विरोध केलेला आहे। आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये सुद्धा काही घटकांनी त्यांना उमेदवारीसाठी विरोध केलेला आहे। येत्या काळामध्ये छगन भुजबळ साहेब जे सांगतील तीच पूर्व दिशा ओबीसी समाज मानून चालणार आहे, आणि तेच उमेदवार विधानसभेला आणि लोकसभेला निवडून येतील जे भुजबळ साहेब सांगतील, अशी आमची भूमिका सर्व ओबीसी समन्वय समितीची जिल्ह्याची या ठिकाणी असणार आहे। नेमकं तुम्ही कोणावर आरोप करता?